तुम्ही सुद्धा नेहमीचा अंडा मसाला खाऊन कंटाळा आणि तुम्हाला सुद्धा नेहमीचा सोडून काहीतरी वेगळं आणि चमचमीत आणि झणझणीत गावरान चवीचं खायचं आहे, तर त्यासाठी इथे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। एकदा का ही रेसिपी तुम्ही घरच्यांना खाऊ घातली तर घरचे बघा तुमचं कौतुक इतरांजवळ पाहुण्यापयात केल्याशिवाय राहणार नाहीत। तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, सुरुवातीला टोपल्यात ते 2 कांदे घ्यायचे। आता वरची साल काढून घ्यायची, छान टकला करून घ्यायचा कांदा। मग लगेचच बघा त्याला कट करून घ्यायचं, मागचं पुढचं काढून व्यवस्थित अगदी बारीक असं कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथे लगेच टोमॅटो घ्यायचे आहेत, 2 कांदे कट करून घेतले, 2 टोमॅटो सुद्धा कट करून घ्यायचे। आता जर याच्यातले बिया तुम्हाला काढायचे असतील तर काढू शकता, शक्यतो मी बिया ह्याच्यातल्या काढतेच, कारण डायबिटीज वगैरे असेल तर त्यासाठी ह्या बिया काही चांगल्या नाही आहेत। तर बिया काढून घेतल्या, अगदी बारीक असं टोमॅटो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। लगेच टोमॅटो सुद्धा कट करून घेतला की इथे कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी, तिला सुद्धा बारीक कट करून घ्यायचं। आता हे साईडला ठेवायचं। लगेच पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं, जिऱ्याची फोडणी करायची। जिरं छान फुललं की त्याच्यावरती भरपूर असा कांदा कट करून घेतलेला तो घालून घ्यायचा। कांदा थोडासा असं तपकिरी रंगावरती परतला की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। त्याच्यानंतर जे टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेलं ते घालायचं। छान असा कांदा टोमॅटो मऊ व्हावं याच्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं, अगदी गाळ असा कांदा टोमॅटो तयार करून घ्यायचं। लगेच हळद पावडर घालायची। आता मी आज इथे वापरते स्वादपूर्ण मसाले, यांचे सर्व मसाले। त्याच्यामध्ये मिरची पावडर मी अर्धा चमचा घातली, नंतर इथे मी काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे, शाही गरम मसाला हा सुद्धा अर्धा चमचा याच्यामध्ये घातलेला आहे। सोबतच आपण त्याच्यामध्ये मटन मसाला सुद्धा अर्धा चमचा घालणार आहे। आता हे सर्व मसाले तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर त्यांची वेबसाईट, फोन नंबर आणि लिंक सुद्धा मी दिलेली आहे। स्वादपूर्ण मसाले यांचे हे मसाले आहेत, अतिशय उत्तम पद्धतीचे खडे मसाले वापरून घरगुती पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आणि हॉटेलच्या चवीचे हे मसाले तयार केलेले आहेत। तर इथे पहा, आपल्याला याच्यामध्ये ना दही घालायचं आहे, फेटून दही घातलं आणि फेटूनच घालायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची, त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, झाकण ठेवून छान उकळी काढून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून फोडून घेतलेली अंडी टाकून दिली आणि अजिबात याला हलवायचं नाही। वरतून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून मस्त असं 7-8 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं। तर पाहू शकता मस्त असा इथे अंडा लवबदार तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने अंडा लवबदार बनवून घरच्यांना खाऊ घाला, मग बघा घरचे कसे तुमचं कौतुक इतरांजवळ करतात ते। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा, काय कलर मस्त आलेला आहे। तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर आजच तुमची ऑर्डर त्यांच्याकडे बुक करा। अतिशय मस्त असा कलर येतो भाजीला, अगदी हॉटेलची चव येते। घरातून सुद्धा तुम्ही हॉटेलची चव घेऊ शकतात। तर रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका।